आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भाजप आमदार गोपीचंद काय सांगतील तू, काय नक्की तुझ्यावर आरोप आहे, तू त्याचा अपहरण हत्या करण्याचा प्रयत्न केला? सगळं खुलासा करणार, जीवे मारण्याचा प्रयत्न होता, तुझ्यावरती आरोप आहे, सगळं खोटे आरोप आहे ते मी सगळं समोर बोललेले एकदा। तू ब्लेड वगैरे कशासाठी घेतलं होतं, काय काय सांगता? ब्लेडचा वगैरे वापर केला होता, साडी घेतली होती त्यासाठी, कॉन्डम देखील होतं तुझ्याकडे। आपण पाहतो या ठिकाणी सर्व आरोपी जे आहेत, या ठिकाणी याला पोलिसांनी जे आहे ते वैद्यकीय चाचणी जी पोलिसांनी केलेली आहे आणि वैद्यकीय चाचणीनंतर या सर्व आरोपींना आता सोलापूरचं जे जिल्हा आणि सत्र न्यायालय तुरुंग आहे, जिल्हा तुरुंग आहे, या तुरुंगात आता पोलीस या सगळ्यांना आणि न्यायालय मेडिकलसाठी आणण्यात आलेलं होतं आणि आता त्यांना पुन्हा जेलमध्ये जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। परत आम्ही पोलीस याच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं की सर्व आरोप जे आहे त्यांनी पत्रकार या ठिकाणी हे माझे सर्व जी काही बाजू आहे ती मांडणार असल्याचं सुरुवातीला। आरोपी 1 ते 7 यांना मेहरबान कोर्टात आज हजर करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये आरोपी नंबर 1 अमित सुरवसे आणि आरोपी नंबर 6 सुरपुरे यांना पोलीस कस्टडी 3 दिवसाची मागण्यात आलेली होती, परंतु त्यामध्ये पोलीस कस्टडीची जी सर्व कारणं आहेत ती आरोपींना पोलीस कस्टडी मागण्यासाठी योग्य कशी नाहीत आणि मेहरबान कोर्टाने पोलीस कस्टडी का देऊ नये या दृष्टिकोनातून युक्तिवाद केला। त्यामध्ये आरोपी नंबर 1 तर्फे केवळ आज आरोपी नंबर 1 यांच्या पोलीस कस्टडी पुरतं बोलावं लागणार होतं, बाकीच्या आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी मागण्यात आलेली होती आणि त्यामध्ये कोर्टाला ते जस्टिफायबल जे आर्ग्युमेंट वाटलं आणि कोर्टानं मॅजिस्ट्रेट कस्टडी सर्वच आरोपींना दिलेली आहे। जामिनासाठी लवकरात लवकर आम्ही सर्व आरोपींचे ॲप्लिकेशन करणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।